नमस्कार मंडळी, आपण बघत आहात सुमन्स मॅजिक। आज मी तुम्हाला असा एक मसाला दाखवणार आहे की तो तुम्ही कुठल्याही पापडांना वापरू शकता। तर उकडीचे पापड असू द्या किंवा खिशीचे पापड असू द्या किंवा कुठलेही तांदळाचे, गव्हाचे असे कुठलेही पापड जरी तुम्हाला करायचे असेल ना, तर तुम्ही मसाला फक्त हा एकच वापरा। तर त्याकरता व्हिडिओ अजिबात स्किप करू नका। तर कुठले आपल्याला मसाले घ्यायचे आहे बघूया। तर सुरुवातीला आपल्याला इथे जिरे घ्यायचे आहे। तर हा 2 किलो पापडाचा मसाला आहे। तर इथे मी सुरुवातीला 2 चमचे जिरे घेतलेले आहे। इथे आपल्याला 2 चमचे बडीशोप घ्यायचे आहे। तर तुम्हाला 1 किलोचं प्रमाण घ्यायचं असेल तर त्याच्या तुम्ही अर्धा याचा करू शकता। ओवा घ्यायचा 1 चमचा, कारण ओवा हा जास्त स्ट्रॉंग असतो ना, म्हणून ओवा इथे आपल्याला कमी घ्यायचा आहे। तीळ घ्यायचे आहे 2 चमचे। इथे मी खसखस वापरणार आहे म्हणून तिळाचे प्रमाण मी इथे कमी घेतले आहे। जर तुम्ही खसखस वापरणार नसाल तर तिळाचं प्रमाण तुम्ही यामध्ये कमी जास्त करू शकता। तर 1.5 चमचा इथे मी खसखस घेतलेली आहे। इथे आपल्याला मीठ लागणार आहे। तर 2 चमचे इथे आपल्याला मीठ लागणार आहे। तर तुम्ही कुठलंही मीठ घेऊ शकता। तर इथे मी सैंधव मीठ घेतलेले आहे आणि 2 चमचे आपल्याला इथे पापड खार लागणार आहे। तर हा आपला पापडाचा परफेक्ट असा कुठल्याही तुम्ही पापडांना हा मसाला वापरू शकता। उकडीचे पापड कुठल्याही प्रकारचे तुम्हाला करायचे असेल तर नाचणीचे पापड असो, तांदळाचे, ज्वारीचे, बाजरीचे, अगदी कुठल्याही पापडांसाठी हा मसाला एकदम परफेक्ट असं प्रमाण आहे। तर हे प्रमाण तुम्ही घेऊन तुम्ही कुठलेही पापड असे बनवू शकता। तर यातला जे आपले बडीशोप, जिरे हे आहेत ना, आपल्याला थोडेसे जाडसर असे कुटून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला ह्या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे। तर इथे आपल्याला बडीशोप आणि जिरे एकत्रच आपल्याला कुटून घेऊ शकता तुम्ही किंवा दळून घेऊ शकता आणि ओवासुद्धा आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। तर बऱ्याच लोकांना असा अखंड ओवा आवडत नाही, तर ते दळून टाकू शकता, तुम्ही अखंडही टाकू शकता। बरेच लोक अखंडही टाकतात। तर हे सगळं आपल्याला असं जाडसर मिक्सर चालू बंद करून आपल्याला थोडंसं जाडसर भरड करून घ्यायचे आहे किंवा तुम्ही कुटूनही घेऊ शकता। अशा प्रकारे आपल्याला हा मसाला बनवून घ्यायचा आहे। अशा प्रकारे आपला हा पापडाचा मसाला तयार झाले। तर असा मसाला नक्की तयार करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू।